नीट यूजी 2024 आणि यूजीसी नेट 2024 या परीक्षांमधील कथित वादाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने आता पेपर लीक विरोधी कायदा लागू केला आहे। भविष्यात पेपर फुटीच्या घटनांवरती नियंत्रण ठेवता येईल, तसंच देशभरात घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक आणि सामायिक प्रवेश परीक्षांमधील फसवणूक रोखणं या उद्देशाने केंद्र सरकारने शुक्रवार 21 जूनच्या मध्यरात्रीपासून हा कायदा लागू केलाय। फेब्रुवारी महिन्यातच या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती। पेपर लीक केल्यास संबंधित आरोपीला 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेचा कारावास तसंच 10 लाख रुपये दंड ठोठावला जाणार आहे। तर यांसह अन्य काही कठोर तरतुदी सुद्धा या कायद्यात सरकारद्वारे करण्यात आल्यात। केंद्र सरकारने गॅझेट्समध्ये सुद्धा अधिसूचना याबद्दल प्रसिद्ध केली आहे। यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती बोर्ड, आयबीपी तसंच सेंट्रल इन्स्टिट्यूटच्या परीक्षा यांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्याच्या उद्देशाने हा कायदा लागू करण्यात आलाय। तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात देशाच्या संसदेत सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 हा मंजूर करण्यात आला होता आणि या कायद्यात फसवणुकीला आळा घालण्यासाठी किमान 3 ते 5 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे। याशिवाय फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यात 5 ते 10 वर्षांचा कारावास आणि किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे 1 कोटी रुपयांचा दंड सुद्धा या शिक्षेस पात्र झाल्यास होऊ शकतो। या कायद्याची अंमलबजावणी शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून करण्यात आली आहे। उमेदवाराच्या जागी जर डमी उमेदवाराने पेपर दिला किंवा प्रश्न सोडवून घेतले, याशिवाय परीक्षेतील गैरप्रकाराची माहिती न देणं, अशा प्रकरणात 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास तसंच 10 लाख रुपये शिक्षेची तरतूद आहे। याशिवाय संघटितपणे पेपर फुटीच्या प्रकरणात गुंतलेले असल्यास अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांचा कारावास आणि कमीत कमी 1 कोटी रुपयांचा दंड अशा कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे। दरम्यान याआधी सुद्धा अनेक पेपर फुटीची प्रकरणं समोर आली होती। यामध्ये राजस्थानातील शिक्षक भरती परीक्षा, हरियाणातील गट डी पदांसाठीची सामायिक पात्रता परीक्षा तसंच गुजरातमधील कनिष्ठ लिपिक भरती, याशिवाय बिहारमधील पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा यांसह परीक्षांच्या मालिकेतील अनेक परीक्षांचे पेपर लीक झाले होते। याच सगळ्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं होतं आणि त्यामुळेच अशा प्रकरणांना आता आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण कायदा लागू केला आहे। तर मंडळी, यांसारख्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।